सो हा आपला क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, आपलं जे सब्जेक्ट टूचे दोन्ही इक्वेशन आहेत ना ते ग्रेटर दॅन आहेत त्या नंबरपेक्षा. ठीक आहे, ग्रेटर दॅन असल्यानंतर आपण काय यूज करतो, S1 -S1. ठीक आहे, आता काय आहे आपल्याला सोल्युशनमध्ये -S1 यूज करणं अलाउड नाही आहे तसं. मग ते फिक्स करण्यासाठी आपण काय करतो, आता इथे A1 यूज केला म्हणून इथे झक मारून 0A1 यूज करणार. आता इथे -S2 आहे म्हणून इथे -A2 होणार आणि इथे प्लस काय होतं 0A2 असं येणार = 6. आता हे कसं आलं ते सगळं समजतो. मिनिमाइज होतं ना आपलं, म्हणून मग ह्या इक्वेशनला आपण मिनिमाइजला मॅक्झिमाइज करण्यासाठी आपण नेगेटिव्ह करतो. म्हणजे Z' = -Z. ठीक आहे, Z' = -Z म्हणून आपण ह्या तुझ्या झेडला मायनस करायला घेतलं, सगळ्याचे साईन चेंज केले. म्हणजे 2x1 आहे तर -2x1 झालं, प्लस 3x2 आहे तर -3x2 झालं. बाकी सब्जेक्ट टू ॲज इट इज येणार. सब्जेक्ट टू ॲज इट इज लिहिलं आणि मग आपण बघितलं की इथे हे आहे काय म्हणतात त्याला, ग्रेटर दॅनची साईन आहे. मग आपला S1 नेगेटिव्ह येणार. S1 म्हणजे काय, स्लॅब व्हेरिएबल, जो कधी यूज होतो जर तुला म्हणजे माहितीच असेल की जर एक तर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल किंवा म्हणजे लेस दॅन इक्वल टू किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू काही असलं तरी पण स्लॅब व्हेरिएबल आपण यूज करतोच. मग आता इथे आपल्याला काय आहे, ग्रेटर आहे म्हणजे आपली ही साईड मोठी आहे इक्वल टूपेक्षा, म्हणून आपण -S1 यूज केलं आहे आणि इकडे -S2 यूज केलं आहे. ठीक आहे, आता -S1 आणि -S2 यूज केलं ना की त्याला कवरअप करण्यासाठी ए म्हणजे काय, आर्टिफिशियल व्हेरिएबल. मग आता S1 -S1 यूज केलं त्याला कवरअप करायला +A1 यूज करणार आपण, आणि -S2 यूज केलं ते कवरअप करायला -A2 यूज करणार. आता जसं S1 यूज केलं आहे म्हणून इकडे 0S1 गेलं, तसं A1 यूज केलं आहे म्हणून ते 0A1 होणार. ठीक आहे, S1 0S1, S2 0S2, A1 0A1, A2 0A2. तसंच आपली जी ही वरचीवाली टर्म आहे त्याच्यामध्ये पण आपण तेच यूज करणार, -0S1 -0S2 -MA1 -MA2. आता MA1 आणि MA2 काय आहे, आता हे A1 आणि A2 जे आपण ॲड केलेत ना त्यांना MA1 म्हणून आपण ॲड करतो झेडमध्ये. हा रूल आहे असा, ठीक आहे, फॉर्म्युला आहे हा, की झेडमध्ये ॲड करताना आपण, माझी व्हिडिओ वाकडा झाला का, आय एम रिअली सॉरी. झेडमध्ये ॲड करताना आपण MA1 असं लिहितो. इथे बरोबर आहे 0S1च लिहिणार, पण ए लिहिताना MA1 असं लिहितो. हा रूल आहे. ओके, इथपर्यंत समजलं तुला. आता आपण काढणार याचा रिक्वायर्ड फॉर्म, म्हणजेच Z1 = -2x1 -3x2 -0S1 -0S2 -MA1 -MA2 प्लस M इन ब्रॅकेट. आता काय करायचं आहे आपल्याला, असा रूल आहे की ह्या दोघांना रिक्वायर्ड फॉर्ममध्ये कंबाईन झाले पाहिजे दोघं नीटपणे. म्हणजे असे प्रॉपर कंबाईन नाही असं वर्ड नाही यूज करू शकत, बट आता मी समजतो तुला काय करायचं. ठीक आहे, पहिले M लिहायचं ब्रॅकेटच्या बाहेर आणि त्याच्या आतमध्ये लिहायचं मग ही जी इक्वेशन आहे दिली आहे ना तीच, x1 + x2 -S1 + 0S2. हे सेम इक्वेशन जी वरती आहे ना इक्वेशन तीच लिहितो आहे मी, काही चेंजेस नाही आहेत. फक्त =5 होता त्याच्याऐवजी -5 आहे, म्हणजे हा 5 पॉझिटिव्हचं इकडे आल्यानंतर मायनस होणार ना, कळलं. मग प्लस, म्हणजे इथेच प्लस आहे मी ते खाली लिहिलं आहे. ठीक आहे, प्लस x1 + 2x2 + 0S1 -S2 + 0A1 + -A2 -6. आता इथे -S2 का आलं आहे, इथे -S1 का आलं, आपला ग्रेटर दॅन साईन आहे म्हणून. ठीक आहे, तुला कळत असेल बट तरी एकदा सांगतो. पुढे आता हा एमने हे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ना, एम आपला रूल कसा असतो, असं असेल तर M1 असं मल्टिप्लिकेशन होणार. तसं आपण ह्यांनी सगळ्यांना मल्टिप्लाय करत जातो. आता आपली इक्वेशन काय बनणार, परत लिहायचं Z1 = -2x1 -3x2 -0S1 -0S2
एम कैपिटल पे आएगा AS1 माइनस MA2 प्लस MX1 प्लस MX2 मायनस MS1 प्लस 0S2. आता 0 का आला, कोणत्याही नंबर म्हणजे कोणत्याही गोष्टीने 0ला मल्टिप्लाय केलं की 0च येणार, म्हणून तो 0चा व्हेरिएबल तसाच राहणार. MA1 प्लस 0A2 मायनस 5M प्लस MX1 प्लस 2MX2 प्लस 0S1 मायनस MS2 प्लस 0A1 प्लस MA2 आणि मायनस 6M. बस. आता आपण याच्यात कॉमन टर्म शोधणार. आता या कॉमन टर्मचं आपण एक वेगळं ब्रॅकेट करणार. का ब्रॅकेट करणार, तर त्याने आपल्याला ॲन्सर शोधणं बरं पडतं. आता ब्रॅकेट करणं म्हणजे काय करणार आपण, आता या दोन टर्मचं तुझ्याकडे MX1 MX1 याच्यामध्ये तुझ्याकडे कॉमन काय आहे, आपल्याकडे 3 असतील ना बाळा. MX1 हां आहे बरोबर. हां X1 आपल्याकडे 3 X1 आहे, त्याच्यामध्ये कॉमन काय आपल्याकडे X1. मग आता ब्रॅकेटमध्ये काय होणार -2. ठीक आहे, -2 आणि प्लस 2M कसं आलं, हा M 2M बरोबर. क्लिअर आहे. प्लस X2. आता X2 कुठे आहे, 1 2 आणि 3. इथे पण सेम केस आहे, ब्रॅकेटमध्ये येणार -3 आणि M आणि 2M प्लस 3M प्लस S1. आता S1चं काय येणार इथे 0 मायनस M आणि प्लस 0, म्हणजे इन शॉर्ट काय येणार इथे फक्त M येणार. -M एकच म्हणजे -Mच येणार तो. ठीक आहे. नंतर प्लस आता पुढे काय आपलं कुठे होतं आपण, सॉरी S2. आता S2 येणार बाहेर, ब्रॅकेटमध्ये काय येणार 0 -0चा 0 लिहू शकतेस तू. ठीक आहे. हे झालं S2चं 1. नंतर येणार हे प्लस 0, नंतरचा S2 कुठे S2 हां -M. कळतं आहे ना तुला काय करतो आहे, दिसतं आहे ना, म्हणजे मी कॅमेरा नीट पकडला आहे ना. S2 झाल्यानंतर काय आपलं MA1. ठीक आहे, इथे हे दिसतं आहे ना MA1, तर आपण A1ला कन्सिडर करणार. ठीक आहे. फक